मित्रहो नमस्कार. सर्वांना सविनय जय भीम. नमो बुद्धाय. आ लोकशाही वाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रहो, आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि आलोकशाही वाहिनीवरती आपण गेल्या काही वर्षांपासून बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं विशेष व्याख्यानमाला घेतो आहोत आणि त्याच मालिकेचा एक भाग म्हणून आज एका अतिशय महत्त्वाच्या बुद्ध तत्त्वज्ञान चिंतकाशी आम्ही आपली भेट घडवणार आहोत. आज मित्रांनो, आपण प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव यांना विशेष आमंत्रित केलेलं आहे. बुद्ध तत्त्वज्ञानाचे समकाळातले एक फार महत्त्वाचे तत्त्वचिंतक, विचारवंत, मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आंबेडकरी चळवळीमध्ये सुद्धा गेल्या एक अर्ध्या शतकभरामध्ये प्राचार्य भालेराव यांनी या चळवळीचं सुद्धा अतिशय चिंतनशील दिग्दर्शन करण्याचं काम केलेलं आहे, मार्गदर्शकाचं काम केलेलं आहे आणि अतिशय संतुलित असं हे व्यक्तिमत्व आहे, सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणं, सगळ्या समाजामध्ये एकजूट व्हावी, एकता निर्माण व्हावी, समतेची भावना प्रस्थापित व्हावी यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील आहेत. आणि त्यामुळंच डॉक्टर भालेराव यांच्याकडून बुद्ध तत्त्वज्ञान समजून घेणं आणि त्याचं समकाळातलं प्रयोजन, प्रस्तुतता आणि आजच्या युवकांनी या संदर्भात बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडून काय घ्यावं, त्याच्याशी स्वतःला कसं जोडावं, कसं रिलेट करावं या संदर्भात प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव यांना आम्ही व्याख्यानाची विनंती केली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांना धन्यवाद देतो आणि बुद्ध तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं समकाळाच्या बुद्ध तत्त्वज्ञानाकडून अपेक्षा ज्या आहेत त्या आणि त्यांची प्रस्तुतता या अनुषंगानं त्यांनी आपली मांडणी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. तर मित्रांनो, स्वागत करूया प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव यांचं, जे आज आपल्यासोबत बुद्ध तत्त्वज्ञान आणि आजचा समकाळ, भवताल याविषयी चर्चा करणार आहेत. तथागत गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाविषयी आणि त्यांनी जगामध्ये केलेल्या कार्यासंबंधी आज आपण बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं जी माहिती जाणून घेणार आहोत ती अत्यंत उद्बोधक आणि निश्चितपणे आपल्याला योग्य दिशेने विचार करायला लावणारी ठरावी असं मला वाटतं. या निमित्तानं सर्व भारतीयांना, विश्वातील सर्व बौद्धजनांना मी सदिच्छा देऊ इच्छितो. मित्रहो, सिद्धार्थ गौतम बुद्ध या नावानं जी महान व्यक्ती जगामध्ये सिद्ध पावलेली आहे, त्या तथागत गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 साली लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे, हे आपणास सर्वांस ज्ञात आहे. वास्तविक पाहता तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म हा अन्य सर्व मनुष्य प्राण्याप्रमाणेच, परंतु अत्यंत विलक्षण अशा परिस्थितीमध्ये आणि अत्यंत विलोभनीय पद्धतीनं त्यांचा जन्म झाल्याच्या अनेक कथा आपणास ऐकिवात आहेत. वास्तविक पाहता सिद्धार्थ गौतम बुद्ध हे शाक्य कुळात जन्माला आलेले एक राजपुत्र होते आणि या राजपुत्राच्या संदर्भामध्ये पुढे चालून
जो इतिहास घडला तो इतिहास आणि त्यांनी दिलेलं ज्ञान हे जगाला प्रभावित करणारं ठरलं आणि जगातील सर्व समस्यांवर समाधान निर्माण करणारं किंवा समाधान देणारं ते तत्त्वज्ञान ठरलं. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्याविषयी मी मुद्दाम म्हणून या ठिकाणी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की या जगामध्ये जन्माला आलेले सर्व माणसे किंवा सर्व मोठी माणसं ही त्या नावानं ओळखली जातात, परंतु तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे मात्र त्यांच्या नावानं ओळखले जात नाहीत. तर त्यांची ओळख त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानामुळे आणि त्या ज्ञानातून प्राप्त झालेली जी पदवी आहे त्या पदवीचं नाव बुद्ध आहे. या बुद्ध नावाने जो त्यांचा लौकिक जगभर पसरलेला आहे अशी ही एकमेव व्यक्ती जगाच्या पाठीवर आहे. पदवीच्या नावानं किंवा प्राप्त झालेल्या नावानं ओळखली जाणारी ही एकमेव अद्वितीय अतुलनीय अशी व्यक्ती म्हणजेच गौतम बुद्ध होय. आपण बुद्धांच्या संदर्भामध्ये माहिती घेत असताना आपल्या लक्षात येतं की बुद्ध जन्माला आल्यानंतर आणि त्यांचं संगोपन होत असताना अर्थातच बुद्ध हे तरुण वयाकडे वाटचाल करत असताना त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनेक प्रसंग आपल्याला माहीत आहेत. बुद्धांना हे वैराग्य प्राप्त होण्यापूर्वी किंवा सिद्धार्थ गौतम बुद्ध गृहत्याग करण्यापूर्वी गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडून गेल्या त्या घटनांमुळे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे सतत चिंतनात घडून जायचे, विचारात घडून जायचे आणि हे जगामध्ये असे प्रश्न का निर्माण होतात, जगामध्ये लोक दुःखी का आहेत, जगांच्या समस्या ह्या निर्माण होत असताना कलह निर्माण होतात आणि त्या कलहातून माणसांचे मन दुःखी होत राहतात. केवळ हे वरवरच्या दुःखापुरता हा विचार नव्हता, परंतु सिद्धार्थ गौतम बुद्धांना जो विचार सतत बोचत होता तो म्हणजे आपापसातले कलह आणि त्यातून निर्माण होणारं दुःख. याचा अर्थ की जीवनातली शांती निघून गेलेली असायची, समृद्धीला काही अर्थ उरायचा नाही. अशा स्थितीमध्ये माणसांच्यामध्ये भेद निर्माण होऊन माणसं विषमतेच्या गर्तेत लोटली जायचे आणि मग त्या सगळ्या गोष्टीचं रूपांतर युद्धात व्हायचं. या गोष्टी हळूहळू जेव्हा बुद्धांना समजू लागल्या तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध हे आपल्याच राजकीय कारकिर्दीमध्ये म्हणजे शुद्धोधन राजाच्या कारकिर्दीमध्ये वास्तविक पाहता हा इतिहास शाक्य वंशीय, कोलीय वंशीय, लिच्छवी अशा अनेक प्रकारच्या संस्था, राजकीय संस्था त्या काळात उपलब्ध होत्या आणि गणराज्याच्या स्वरूपात त्या कार्यरत होत्या. अशा स्थितीमध्ये
सिद्धार्थ गौतम बुद्धाचा या युवराजाचा जो वैचारिक विकास होत होता, या गोष्टी आपल्याला यापूर्वी माहिती झालेल्या आहेत. सिद्धार्थ गौतमाबद्दल असं बोललं जातं की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही 2-3 दुःख त्यांना दिसली. आजारी मनुष्य दिसला, म्हातारा मनुष्य दिसला आणि मृत्यू पावलेला मनुष्यसुद्धा दिसला. ह्या गोष्टी आपण इतिहासामध्ये वाचतो आणि या गोष्टीमुळे गौतम बुद्धांना नैराश्य आलं हेही आपण ऐकतो. आणि या नैराश्यातून मग सिद्धार्थ गौतम बुद्धांनी गृहत्याग केला, अशा पद्धतीचा इतिहास आपल्यासमोर येतो. जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचला, तेव्हा आपल्या लक्षात असं आलं की सिद्धार्थ गौतम बुद्ध हा राजपुत्र होता आणि शाक्य गणाच्या गणराज्यामध्ये असलेल्या संसदेचा तो एक सदस्य देखील होता. ज्या घडामोडी त्या राज्यामध्ये होत असत, त्या घडामोडी संसदीय पद्धतीने त्याच्यावर विचार होऊन त्या समस्यांची सोडवणूक केली जायची, हे मुद्दा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये केलेले आहेत. मित्रहो, बुद्धांचा ग्रहत्याग हा कसा झाला या गोष्टीमध्ये बाबासाहेबांनी जे केलेलं विवेचन आहे ते मला अतिशय सार्थ असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की शाक्यगणाच्या शुद्धोधनाच्या संसदेमध्ये चर्चा सुरू असताना एक प्रसंग घडला. तो बाबासाहेबांनी आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये उद्धृत केलेला आहे. तो प्रसंग असा की कडक उन्हाळ्याचे दिवस असायचे आणि कोलीय लोक शाक्य लोकांना रोहिणी नदीचं पाणी प्यायला देत नसत. वास्तविक पाहता कोलीय लोक हे नदीच्या वरच्या भागात राहत असत आणि शाक्य हे नदीच्या उतार भागामध्ये राहत असत. तेव्हा कोलियांनी जर पाणी सोडलं नाही तर शाक्य लोकांना पाण्यावाचून खूप त्रास होत असे. हा प्रश्न दरवर्षी भेडसावत असल्यामुळे संसदेमध्ये ठराव असा झाला की कोलीय लोकांना आपण विनंती अर्ज करून प्रश्न सुटत नाही किंवा त्यांना पाण्यासंबंधीचे खलिते पाठवूनही ते पाणी सोडत नाही, तथापि आपण त्यांना हे सांगणं बंद करून आपण त्यांच्याशी संघर्ष करावा आणि त्यातून आपल्याला हे पाण्याचा हक्क प्राप्त करून घ्यावा. परंतु हा संघर्ष करण्यासाठी युद्धासारखं जेव्हा आपण शस्त्र वापरायचं आहे, त्या गोष्टीबद्दल सिद्धार्थ गौतमांनी विरोध दर्शविला. संसदेमध्ये सर्व सदस्यांनी युद्धाच्या बाजूनी प्रस्ताव मांडला आणि सिद्धार्थ गौतमांनी मात्र युद्धाच्या विरोधी प्रस्ताव मांडला. आपल्याला हे माहिती आहे की युद्धातून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत, समस्यांची सोडवणूक करता येत नाही, हे तथागत गौतम बुद्धांनी प्रस्थापित केलेला सिद्धांत आहे. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्धांनी शेवटपर्यंत या प्रस्तावाला विरोध केला आणि त्याची परिणिती अशी झाली की सिद्धार्थ गौतम बुद्धाला तत्कालीन संसदेच्या नियमानुसार शिस्तभंगाच्या कारवाईला तोंड जावं लागलं. मित्रहो, या शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये आईवडिलांची संपत्ती जप्त करणं किंवा त्या सदस्याचा शिरच्छेद करणं किंवा त्याला हद्दपार करणं अशा प्रकारच्या शिक्षांची तरतूद होती. सिद्धार्थ गौतमांनी सांगितलं की माझे जे आईवडील आहेत ते आईवडील हे देखील तुमच्याबरोबर
युद्धविषयक भूमिकेमध्ये सामील आहेत, त्यांचीसुद्धा युद्धाला संमती आहे. अशा परिस्थितीमध्ये मी त्यांची संपत्ती किंवा त्यांना माझ्यामुळे काही शिक्षा व्हावी या मताचा मी नाही. तथापि उरलेल्या दोन्ही शिक्षा मला मान्य आहेत. एक गृहत्याग किंवा शिरच्छेद या दोन्ही शिक्षा मला मान्य आहेत, असं सिद्धार्थ गौतमांनी संसदेला सांगितलं. आता यापुढची जी स्टेप आहे ती महत्त्वाची आहे. सिद्धार्थ गौतमाचा लौकिक होता. शुद्धोधन राज्याची कारकीर्द उज्ज्वल होती आणि केवळ पाण्यासाठी, युद्ध थांबवण्यासाठी युद्धाला नकार देणाऱ्या सिद्धार्थ गौतमाला आपण गृहत्यागाची किंवा शिरच्छेदाची शिक्षा द्यावी, या दोन्ही गोष्टींचा संकोच त्या संसदेला झाला. आणि सिद्धार्थ गौतमाने तो संकोचसुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. तो असा की माझा शिरच्छेद आपण करणार नाही, कारण तो तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि तुम्हाला मला ती शिक्षा तुम्हाला द्यायची नसेल तर मी स्वतःहून गृहत्याग करतो. आता हे गृहत्याग केल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग करण्याचं ठरवलं. तत्पूर्वी मित्रहो, आपल्याला माहीत आहे हा राजपुत्र वयात आल्यानंतर या कोलीय कुटुंबातीलच एका युवतीशी सिद्धार्थाचा विवाह झालेला होता. त्या युवतीचं नाव होतं यशोधरा. या यशोधरेला आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांना एक पुत्र प्राप्त झालेलं होतं. त्याचं नाव होतं राहुल. त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी सिद्धार्थाला गृहत्याग करायचा होता, त्या दिवशी शांतपणे यशोधरेच्याकडे जाऊन सिद्धार्थ गौतमांनी त्यांची परवानगी घेतली, त्यांना ही हकीकत सांगितली आणि या कारणासाठी आणि या सगळ्या समस्यांची उत्तरं मला मिळवण्यासाठी मला गृहत्याग करणं गरजेचं आहे. तेव्हा यशोधरेच्या संमतीनेच सिद्धार्थ गौतम बुद्ध हे घराबाहेर पडले. आपणास ही गोष्ट मी का सांगितली, या गोष्टीचं काय औचित्य आहे, तर गौतम बुद्ध हे पूर्ण अंशानं जागृत असं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा कॉन्शियसनेस किंवा त्यांचा विवेक हा पूर्णत्वास गेलेला विवेक होता. म्हणजे आपली जी बुद्धी आहे, आपलं जे ज्ञान आहे, आपला जो विश्वास आहे, आपण तो प्राप्त केला पाहिजे. आपल्यामध्ये असलेल्या ज्या काही कौटुंबिक संवेदना असतील त्याही संवेदना आपण नीट लक्षात आणून दिल्या पाहिजेत आणि त्यानंतर आपण या निर्णयावर परत आलं पाहिजे. ही गोष्ट गौतमाच्या लक्षात आलेली होती आणि त्यांनी त्याची परिपूर्ण प्रचिती दिली. त्याच्या पुढची घटना ही अतिशय महत्त्वाची ठरली. सिद्धार्थांनी गृहत्याग केल्यानंतर ज्या दिशेने ते निघून गेले त्या दिशेला प्रत्यक्ष कोलीय प्रतिनिधी मंडळाने जाऊन सिद्धार्थ गौतमाची भेट घेतली आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही एक राजपुत्र आहात आणि तुम्ही राजपुत्र असूनसुद्धा युद्धाच्या प्रस्तावाला मंजुरी न देता आमच्यावरचं संकट टाळण्यासाठी, आमच्यावरचं युद्ध टाळण्यासाठी आपण तो तुमच्या देशासाठी गृहत्याग केलेला नसून आमच्या लोकांसाठी ना आमच्या देशासाठी तुम्ही गृहत्याग केलेला आहे. ही गोष्ट आम्हाला रुचलेली नाही. तेव्हा आम्ही आपली क्षमा मागतो आणि शाक्य लोकांना आम्ही विनाअट पाणी पुरवठा करतो. अशा पद्धतीचं संमतीपत्र बुद्धांना त्यांनी सादर केलं.
आणि त्यांनी अशी विनंती केली की आपण आता हा पाण्याचा प्रश्न सुटलेला असल्याकारणाने आपण आपल्या स्वगृही परतावं. बुद्धांनी अत्यंत शांतपणे त्यांना उत्तर दिलं की आपण हे समजून घेतलं, मी दोन्हीकडच्या कुटुंबियांना, दोन्हीकडच्या राजकीय व्यवस्थांना सोयीचा होईल असा मार्ग पत्करलेला होता, परंतु आपण अधिक लवकर हे समजून घेतलं आणि त्यातून या समस्येतून तुम्ही सोडवणूक केली. परंतु ही राज्यसंस्था आहे. या राज्यसंस्थेपुढे अनंत प्रश्न आहेत आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रश्नांच्या वेळी, प्रत्येक समस्याच्या वेळी अशा प्रकारचे युद्ध प्रसंग निर्माण होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पुढच्या काळामध्ये, भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या दोन राज्यामध्ये निर्माण होऊ नये आणि प्रत्येक समस्येच्या वेळी मला गृहत्याग करण्याची वेळ येऊ नये, यासाठी मी हा गृहत्याग करतो आहे. आणि सर्व समस्यांची ज्यावेळेस मला उत्तरं सापडतील त्यावेळेस मी स्वघरी परतेन. खरं हा बुद्धांचा जो निग्रह होता, बुद्धांचा जो हा संकल्प होता, हा संकल्प आणि हा बुद्धांचा निग्रह, हे बुद्धांचं शहाणपण, ही स्पष्टता जगामध्ये अन्य कुठल्याही राजकीय संबंधामध्ये आपणास पाहाव्यास मिळत नाही. अशा रीतीने बुद्धांचा गृहत्याग ही गोष्ट देखील आपल्या सर्वांच्या दृष्टीनं किंवा राष्ट्रातल्या संबंधांच्या दृष्टीनं विचार करता आपल्या सर्व परराष्ट्रीय धोरणकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे. तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जन्माची कथा आणि तिथून पुढे त्यांच्या युवकत्वाची कथा आणि त्यांचं ज्ञान, शहाणपण, जगातलं अज्ञान दूर करून गेलं, ही गोष्टसुद्धा आपण मुद्दाम करावी अशी वाटते. मित्रो, सिद्धार्थ गौतम बुद्ध बाहेर पडल्यानंतर मानवी जीवनातील किंवा सर्व प्राणी जीवनातील, प्राणीसृष्टीतील अनंत समस्यांच्या मधून मार्ग काढावा, जगातलं दुःख हे दूर करता यावं, माणसाला आपलं मन स्वच्छ ठेवून त्या मनाचं स्वातंत्र्य उपभोगता यावं आणि त्या स्वातंत्र्याचा लाभ माणसाच्या विकासासाठी व्हावा, ही गोष्ट सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या त्या काळात लक्षात आलेली असली तरीसुद्धा सिद्धार्थांचं मन स्वस्थ नव्हतं. ते सतत या गोष्टींचा विचार करत असत की जर माणसाला या सर्व दुःखातून मुक्त करायचं असेल तर मग आपल्याला काय करता येईल. तत्कालीन अनेक विचारवंत असतील, या ऐतिहासिक भाषेत सांगायचं असेल तर त्या काळामध्ये असलेले काही ऋषीमुनी असतील किंवा ज्यांच्या ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी समूह एकत्र होत असतील, मानवी समूह त्यांना जर अंतिम मानत असतील तर अशा माणसांचा सुद्धा आपण परिचय करून घ्यावा आणि त्यांच्याकडे काही प्रश्नांची सोडवणूक करता येते का या संदर्भात विचार करावा. ह्या गोष्टी ऐतिहासिक आहेत. परंतु हे जेव्हा प्रदीर्घ काळ सिद्धार्थ गौतम बुद्ध गृहत्याग करून ज्ञानप्राप्तीच्या कार्यासाठी बाहेर पडले, त्यानंतर त्यांना कुठेही समाधानकारक मार्गदर्शन मिळालं नाही किंवा त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी उत्तरही त्यांना मिळाली नाही. अशा स्थितीमध्ये आपण पाहतो की बुद्धांना जी ज्ञानप्राप्ती झाली तीसुद्धा एका प्रदीर्घ अशा त्यांच्या पराकाष्ठेनंतरच. ही गोष्ट आपल्याला बुद्ध आणि धम्मामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा नमूद केलेली आहे. प्रदीर्घ चिंतन, मनन आणि मानवी जीवनातील सर्व घडामोडींच्या
आणि समस्येचं आकलन करून घेतल्यानंतर शांतपणे ज्या पिंपळाच्या झाडाखाली बुद्ध बसले आणि त्यांनी ठरवलं की यापुढे मला या सर्व जगातल्या दुःखांची मूळ कारणं सापडल्याशिवाय मी इथून उठणार नाही. वास्तविक बुद्धांना माहीत होतं की ही गोष्ट अशी शक्य आहे का, याच्यापासून काही वेगळी अशी ज्ञानप्राप्ती होऊ शकते का. परंतु अंतिमतः बुद्धांनी आपलं मन एकचित्त करून त्यांना ज्या गोष्टी ज्ञात झाल्या त्या ज्ञात झालेल्या गोष्टींचं बुद्धांना समाधान वाटलं आणि समाधान वाटल्यानंतर त्यांचा विवेकाला त्या गोष्टी पूर्णपणे पटल्यानंतर त्यांना विश्वाचं पूर्ण आकलन झाल्यानंतर बुद्धांनी आपल्या पुढील कार्यास सुरुवात केली. वास्तविक बुद्धांच्या या ज्ञानप्राप्तीला त्यांच्या जीवनामध्ये आणि जागतिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. काय नेमकं बुद्धांना प्राप्त झालं ज्ञान, बुद्ध कशामुळे बुद्ध झाले. आजकाल आपण लौकिक अर्थाने शिक्षण घेतो, शिक्षणातल्या सगळ्या पायऱ्या आपण पूर्ण करतो आणि एखादी अत्युच्च पदवी आपण प्राप्त करतो. ही लौकिक अर्थानं केलेली पदवी म्हणजे आपलं परिपूर्ण शिक्षण असं आपण समजतो. परंतु शिक्षण आणि ज्ञान, अज्ञान आणि ज्ञान, अंधार आणि प्रकाश या गोष्टी जितक्या स्वच्छ आहेत त्या गोष्टी सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये अज्ञान दूर करून ज्ञानाचा झगमगीत प्रकाश आपल्या समोर असणं, आपण तो निर्माण करणं आणि स्वच्छ प्रकाशात आपल्या जीवनाची वाटचाल करणं, या गोष्टी म्हणजेच बुद्धांना प्राप्त झालेलं ज्ञान. मित्रहो, सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे नेमकं काय झालं हा मगाशी मी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळेस सिद्धार्थान गौतम बुद्धांना असं वाटलं की जगामध्ये दुःख हे सर्वत्र भरलेलं आहे. दुःख आहे, त्या दुःखाला कारणं आहेत आणि ती कारणं दूर करण्याचे उपाय देखील आहेत. ही गोष्ट सिद्धार्थ गौतमाच्या लक्षात आली आणि म्हणून दुःख म्हणजे जन्म आहे, तुम्हाला मृत्यू आहे, व्याधी आहेत आणि त्याचं निराकरण आहे. दुःखामध्ये जन्म हा निश्चित आहे, मृत्यू हाही निश्चित आहे, पण मधला जो व्याधीचा मुद्दा बुद्धांनी उपस्थित केला त्याला अनेक विचारवंत समीक्षक त्या दुःखाची त्याची जी कारणमीमांसा करतात आणि बुद्धांच्या भाषेमध्ये जे सांगितलं जातं ती भाषा किंवा तो मुद्दा म्हणजे तृष्णा, माणसांच्या मनामध्ये असलेली तृष्णा. मनुष्य स्वभावात आणि त्याच्या जीवनामध्ये असलेली जी तृष्णा आहे ती तृष्णा दुःखाचं मूळ कारण आहे असं सिद्धार्थ गौतमांना वाटलं आणि ही तृष्णा माणसाला कमी करता येते हेही सिद्धार्थ गौतम म्हणायला सांगितलं. किंबहुना ती पूर्ण नाहीशी सुद्धा करता येते हेही गौतम बुद्धाने सांगितलं. हे सर्व करण्यासाठी पुढे जो गौतम बुद्धाने मार्ग सांगितला तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्गामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जे 8 तत्वे आपणास सांगितली त्यामध्ये प्रामुख्याने सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प,
सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांगिक मार्गांचा अवलंब केल्यानं आपल्या जीवनातील दुःख आपल्यास कमी करता येईल. खरं म्हणजे हे अष्टांगिक जो मार्ग आहे तो मार्ग माणसाला पूर्णपणे एनलायटनमेंटकडे घेऊन जाणार आहे, पूर्णपणे ज्ञात मार्गाकडे घेऊन जाणार आहे. प्रत्येक माणसाला आपण जीवन जगत असताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे आणि सात्विक बुद्धी बाळगून करायच्या आहेत त्या गोष्टींचा या अष्टांगिक मार्गामध्ये समावेश केलेला आहे. सम्यक दृष्टी म्हटल्यानंतर आपण पाहतो की आपण जगाकडे कसं बघायचं, जगात होणाऱ्या घटना, या घटना आपण त्या गोष्टींच्याकडे कसं पाहायचं, आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे. आपला दृष्टिकोन हा त्या समस्यांची सोडवणूक करणं, ती समस्या समजून घेणं हा इतका म्हणजे अलीकडच्या काळामध्ये त्याचा विचार आपण पॉझिटिव्ह असा विचार करू शकतो. पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून म्हणजेच आपण शांत मनानं, स्वच्छ मनानं ती गोष्ट समजून घेण्याचा विचार हा त्या सम्यक दृष्टीमध्ये आपल्याला समाविष्ट होतो. आपण जे बोलतो ते बोलणं आपलं हे स्वच्छ असलं पाहिजे. दुसऱ्या कोणाला त्या बोलण्याचा अन्वयार्थ चुकीचा वाटावा अशा पद्धतीचं आपण बोलू नये. ते बोलणं लाभदायक वाटावं, ते बोलणं प्रिय वाटावं आणि ते बोलणं सत्य वाटावं इतकीच शक्ती त्या आपल्या वाचेमध्ये असली पाहिजे, आपल्या बोलण्यामध्ये सुलभता असली पाहिजे. ही गोष्ट त्यातनं सिद्ध होते. आपण जे हाती घेतलेलं कार्य आहे किंवा आपल्या मनामध्ये या समस्या सोडवण्यासाठीचे जे उपाय आहेत ते उपाय हे देखील आपल्याला अत्यंत लाभदायक असावेत. त्याची सुरुवातही चांगली असावी, त्याचा मध्यंतरी चांगला असावा आणि त्याचा शेवटही चांगला असावा अशा पद्धतीचा संकल्प आपल्या मनामध्ये असला पाहिजे. अशा पद्धतीचं हे वर्तन माणसाचं असावं. जेव्हा आपण हे दुःख निर्माण होतं, दुःखाची कारणं आहेत आणि ते दूर करता येण्याचे उपाय आहेत, हे जेव्हा सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येतं किंवा अष्टांगिक मार्गाचा जेव्हा अवलंब करतो आपण, त्यावेळेस या प्रश्नांची सोडवणूक करता येते. हे फक्त हा जो भाग आहे हा दुःख निवारणाच्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भाग आहे आणि ह्याचं व्यक्तिगत रूपही आहे आणि सामूहिक रूप देखील आहे. तेव्हा जगामध्ये व्यक्तिगत पातळीवरती होणारी दुःख, आपण निर्माण केलेली दुःख आणि जगामध्ये अस्तित्वात असलेली दुःख, या सर्व दुःखांच्यासाठी हा बुद्धाने सुचवलेला उपाय आहे. 4 आर्य सत्य आहेत आणि त्याचा अष्टांगिक मार्गानं निराकरण होऊ शकतं. हे सर्वसाधारण तत्त्व बुद्धाने सांगितले. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा 10 पारमिताचा उल्लेख बुद्ध करतात, या 10 पारमितांच्या संदर्भामध्ये आपलं चारित्र्य कसं आहे, शील कसं आहे आपलं, त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला म्हणता येईल की शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री या 4 मूल्यांचा समावेश याच्यामध्ये पारमितेमध्ये होतो. आता यातलं प्रत्येक मूल्य आपण विचारात घेतलं तर मघाशी सांगितलेलं बुद्धांचं जे 4 आर्य सत्याचा भाग होता आणि त्या 4 आर्य सत्यामध्ये जगामध्ये अस्तित्वात असलेलं जे दुःख आहे आणि दुःखाचं निराकरण करण्याचे जे उपाय आहेत, हे या 2 गोष्टी बुद्धांच्या
या तत्त्वज्ञानाचा भाग आहे तो. जगामध्ये असलेलं दुःख आणि त्याचं निवारण. आता जेव्हा 10 पारमिताचा उल्लेख आपण करतो त्यावेळेस मात्र प्रत्यक्ष व्यक्ती आपण स्वतः माणूस म्हणून जगत असताना आपण स्वतः पूर्णत्वाकडे जाण्याचा विचार ज्या तत्वांमध्ये आहे त्याला पारमिता असं म्हणायचं. कुठलाही मनुष्य असेल त्याचं शील चांगलं असलं पाहिजे, त्याचं वर्तन चांगलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये दानधर्म करण्याची बुद्धी असली पाहिजे. कधीही आपण शांतपणे बसून राहणार नाही, आपण आळसी राहणार नाही, आळस करणार नाही. आपण सतत चैतन्यामध्ये वावरू, आपलं मन सचेतन ठेवू आणि आपण सतत दुसऱ्यांच्यासाठी प्रयत्नशील राहू. ही व्यक्तिगत गोष्ट आहे. व्यक्तिगत दृष्टिकोन आपल्याला विकसित करायचा आहे आणि तो विकसित झाल्याशिवाय आपण स्वतः व्यक्तिपूर्णत्वाकडे जाऊन पोचत नाही. ही गोष्ट बुद्धांच्या लक्षात आल्यामुळे बुद्धांनी या गोष्टींचा समावेश या 10 पारमितामध्ये केलेला दिसतो. आता आपल्या लक्षात येईल की हे आपण सांगतो की आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग आणि दशपारमिता ह्या खरोखर बुद्धांनीच सांगितलेल्या आहेत की बुद्धांच्या नंतरच्या गोष्टी आहेत. मी असं स्पष्टपणे सांगू इच्छितो की ही आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग आणि या 10 पारमितांचा उल्लेख केवळ आणि केवळ बुद्धांच्याच तत्त्वज्ञानामध्ये आहे. हे स्पष्टपणे त्यांच्या ग्रंथातून आपल्यास पाहावयास मिळतं. आता हे ग्रंथ म्हणजे काही बुद्धांनी लिहिलेले ग्रंथ आहेत का? तर पहिला मुद्दा असा आहे, पहिलं विवेचन किंवा पहिलं जे काही लिटरेचर साहित्य आहे बुद्धांचं ते निकायांच्या मध्ये समाविष्ट केलेलं आहे. निकाय कथा आहेत, गोष्टी आहेत निकायस. तर ह्या काय कथा आहेत तर त्याची नावं सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहेत. अंगुत्तर निकाय, मध्यम निकाय, दिग्घ निकाय, संयुक्त निकाय आणि खुद्दक निकाय. या निकायांच्यामध्ये ज्या कथांचा समावेश आहे किंवा ज्या साहित्याचा समावेश आहे ते सर्वच्या सर्व बुद्धांच्या हयातीत तयार झालेलं, बुद्ध जिवंत असताना त्यांच्या कारकिर्दीत तयार झालेल्या या कथा आहे. हे ग्रंथित करण्याची काय नेमकी पद्धत असावी याच्याबद्दल आपल्याला सध्या तरी निश्चितपणे काही गोष्टी सांगता येणार नाहीत. परंतु हे निकाय वाचत असताना निकायामधील बुद्धांच्या तत्त्वज्ञानाविषयी वाचत असताना त्यांची सुरुवात अशी होते, मी असे ऐकले आहे की बुद्ध जेतवनात असताना अमुक एक व्यक्ती बुद्धांच्याकडे आली व त्या व्यक्तीने बुद्धांच्याकडे काही शंका उपस्थित केल्या, प्रश्न विचारले आणि बुद्धांनी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक अशा पद्धतीने केली. अशा प्रकारचं हे साहित्य बुद्धांच्या हयातीत तयार झालेलं, बुद्धांच्या प्रत्यक्ष वचनातून आणि बुद्धांनी सांगितलेल्या गाथामधून ते ग्रंथित झालेलं साहित्य आहे. म्हणून बुद्धांच्या या तत्त्वज्ञानाची खरीखुरी जी काय आपल्याला साक्ष आहे ते हे 5 प्रकारचे निकाय आहेत. आणि म्हणून आपण हे सगळे निकाय काळजीपूर्वक अभ्यासले पाहिजेत, तरच आपल्याला बुद्ध नीट समजून येतील. आणखी काही ग्रंथ आपल्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये संपूर्ण बुद्ध तत्त्वज्ञानाचा विचार करण्यात येतो. त्यांना त्रिपिटक असं म्हणायचं. त्रिपिटकांच्यामध्ये सुत्त पीठक, विनय पीठक आणि अभिधम्म पीठक. हे पीठक म्हणजेच बुद्धांचं संपूर्ण तत्त्वज्ञान या 3 प्रकारच्या ग्रंथांमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. सुत्त पीठक असेल तर संपूर्ण समाज जीवनाचं नियमन त्यामध्ये आपल्याला दिसतं. समाज कसा येतो, त्याची उत्पत्ती काय आहे, समाजाचं संयोजन कसं असावं,
माणसामाणसातले व्यवहार कसे असावेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. विनय पिटकामध्ये जो भिक्खू संघ होता, जे भिक्षुक वर्ग होता, उपासक होते, विशेषतः उपासकांचा भाग देखील सुत्त पिटकात येतो, पण विनय पिटकामध्ये मात्र भिक्षुकांनी आणि भिक्खू संघाने कोणत्या पद्धतीच्या नियमांचं पालन करावं याचा समावेश त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि अभिधम्म पिटकामध्ये मात्र बुद्धांनी केलेले धम्माविषयक जे विवेचन आहे त्या सगळ्या विवेचनाचा भाग अभिधम्म पिटकामध्ये येतो. तेव्हा हाच आपण जोपर्यंत बुद्धांनी सांगितलेल्या किंवा बुद्धांच्या या सर्व गोष्टी आपण विचारात घेऊन पुढे चालत नाही, जात नाही, तोपर्यंत आपण सतत भ्रमित राहू, अज्ञानात राहू. लोक बुद्धांच्या विषयी काय सांगतात, काय बोलतात हेच फक्त ऐकत राहू आणि त्यातून मोठे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. सामान्य माणूस हा तर गोंधळून जातो, पण विचारवंत देखील या गोष्टीमुळे नाहक चुकीचे विचार व्यक्त करण्याची शक्यता असते. आणि म्हणून बुद्धांचं ज्ञान कोणतं आणि बुद्धांच्या ज्ञानामध्ये प्रक्षिप्तपणा कोणता हे ओळखण्यासाठी हे 3 प्रकारचं साहित्य आपल्याला बुद्धांच्या संदर्भामध्ये समजून घ्यावं लागतं. आता बुद्धांच्या संदर्भामध्ये हे साहित्य उपलब्ध आहेत. बुद्धांचा इतिहास माहीत आहे आपल्याला, बुद्धांची जन्मतारीख माहीत आहे, बुद्धांच्या आई वडिलांचं नातेवाईकाचं ज्ञान आपल्याकडे आहे. अशा स्थितीत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे अद्वितीय असं व्यक्तिमत्व जे निर्माण झालं पुढच्या कालखंडामध्ये आणि संपूर्ण विश्वामध्ये या बुद्धांचा प्रकाश पडला, त्या गोष्टीचं नेमकं कारण काय आहे, कोणतं तत्त्वज्ञान ते पुढे घेऊन जातं. ग्रंथ वाचले, आपण ग्रंथातली माहिती घेतली. सिद्धार्थ गौतम बुद्धांना जेव्हा ते सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाले, त्यानंतर बुद्धांची जी अवस्था पुढे निर्माण केली, तर सिद्धार्थ गौतम हे बाजूला राहिलं आणि केवळ बुद्ध आणि बुद्ध म्हणूनच ते जगामध्ये ज्ञात राहिले. आता या गोष्टीचं नेमकं कारण काय आहे, तर बुद्धांनी संपूर्ण विश्वाला, मानवजातीला जो संदेश दिला, तो संदेश तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अविवेकी तत्त्वज्ञानात न राहता त्यातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. आपलं अज्ञान दूर करता आलं पाहिजे आपल्याला, आणि अज्ञान दूर केल्यानंतर आपण प्रकाशमान झालं पाहिजे, स्वतः प्रकाशमान झालं पाहिजे. हे सांगत असताना बुद्धांनी जी प्रज्ञा विकसित केली, ज्याला नॉलेज आपण म्हणतो, ती प्रज्ञा जगाने स्वीकारली. स्वच्छ ज्ञानाशिवाय, निखळ प्रकाशाशिवाय आपल्या मनातला अंधार दूर होऊ शकणार नाही. हे केवळ आणि केवळ बुद्धांच्या प्रज्ञेमधूनच होऊ शकतं. कारण तुम्हाला एक जर मुद्दा आपण स्पष्ट करायचा म्हटला, तर जे तत्त्वज्ञान माणसाला गूढत्वाकडे घेऊन जातं, जे तत्त्वज्ञान अलौकिकतावादाकडे घेऊन जातं, जे तत्त्वज्ञान चमत्काराकडे घेऊन जातं, जे तत्त्वज्ञान तुम्हाला ईश्वरवादाकडे घेऊन जातं, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे तत्त्वज्ञान तुम्हाला भयगंडाकडे घेऊन जातं, अशा सर्व प्रकारच्या अज्ञानयुगी गोष्टीमधून आपण मुक्त व्हायचं. याला प्रज्ञा असं म्हणतात. आणि म्हणून या गोष्टीतून जेव्हा मनुष्य मुक्त होईल तेव्हाच तो प्रज्ञावंत असेल, प्रज्ञावान असेल. आता ही गोष्ट जगाला अमान्य करण्यासारखी आहे का? नाही. म्हणून जगाला प्रज्ञेशिवाय, ज्ञानाशिवाय आणि बुद्धीशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट जगातल्या
तथाकथित लौकिक अर्थाच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलेली गोष्ट आहे. म्हणून बुद्धाचा लौकिक हा श्रेष्ठ लौकिक आहे. तो या गोष्टीमुळे आणि दुसऱ्या 2 गोष्टी मी आता ज्या सांगेन त्या, की शील आहे, प्रज्ञा झाली, आणि दुसरं शील आहे. माणसाचं शील जितकं महत्त्वाचं आहे तितकंच समाजाचं शील महत्त्वाचं आहे, तितकंच देशाचं शील महत्त्वाचं, चारित्र्य महत्त्वाचं आहे, आणि तितकंच राष्ट्राचं शील महत्त्वाचं, चारित्र्य संपन्न. या गोष्टी अवघड नाही आहेत, परंतु त्या अनुसरण्याची इच्छाशक्ती माणसांच्या मनामध्ये निर्माण व्हावी लागते. म्हणून बुद्धांच्या ज्या अष्टांगिक मार्गाचा आपण उल्लेख केला मगाशी, की माणसांच्या मनामध्ये असलेली इच्छाशक्ती ही सुद्धा जर प्रामाणिक नसेल, विवेकाला जागणारी नसेल, तर ती माणसाला अनर्थाकडे घेऊन जाते. म्हणून बुद्धांचं जो शीलविषयक जो विचार आहे तो माणसाला एका अत्यंत अशा प्रांजळ प्रामाणिक रस्त्यावरती आणून सोडणारं ते तत्त्वज्ञान आहे. प्रज्ञा झाली, तुमचं शील झालं, चारित्र्य झालं, आणि मग आता राहिली करुणा. करुणा हे लव, ॲफेक्शन, कंपॅशन आहे तुमची. हे तुमच्या स्वतःबद्दलचं, तुमच्या जगण्याबद्दलचं आणि तुमच्या व्यक्त होण्याबद्दलचं तुमचं काय प्रेम आहे हे अगोदर माणसाने त्याचं नीट आकलन करून घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर हे आकलन झाल्यानंतर तुम्हाला अन्य आपल्या सहकाऱ्यांचं, मित्रांचं, नातेवाईकांचं, समाजाचं आणि देशांचं हे सगळं ज्यावेळेस तुमचा विचार तुमच्या डोळ्यामध्ये समोर येईल त्यावेळेस कुठल्याही समस्येला आणि कोणत्याही तुमच्या समोर जीवनामध्ये असलेल्या या प्रश्नांना अर्थ राहणार नाही. म्हणून करुणेचा जिथं जिथं अभाव आहे, ज्या ज्या ठिकाणी करुणा नसते त्या ठिकाणी हिंसा ही उदयास येते, हिंसेचा जन्म होतो. आता ही गोष्ट जगाला मान्य करावी लागली. तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा विवेक सोडून देता, ज्या ठिकाणी तुम्ही करुणा सोडून देता, त्या ठिकाणी विध्वंस, विनाश आणि रक्तपात आहे हे लोकांच्या लक्षात येतं. म्हणून प्रज्ञा, शील आणि करुणा हे बुद्धांचं तत्त्वज्ञान संपूर्ण जगाने मान्य केलेलं तत्त्वज्ञान आहे. मित्रहो, प्रज्ञा, शील आणि करुणा हे सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या तथागतांच्या शिकवणुकीचा आणि विचाराचा तत्त्वज्ञानाचा भाग आहे असं मी म्हटलं. आता या पुढची जी गोष्ट आहे, जेव्हा बुद्ध संपूर्ण हयातभर या त्यांच्या तत्त्वज्ञानांचा प्रचार आणि प्रसार जागोजागी जाऊन करत असत आणि हे करत असताना बुद्धांनी मानवी जीवनाला एक वेगळं वळण दिलं आणि एक वेगळी सुशील आणि वेगळा समृद्ध समाज की ज्यामध्ये माणसांची मनं मुक्त झालेली आहेत असा मुक्त माणूस आपल्यासमोर निर्माण करून ठेवला. हे करत असल्यानंतर बुद्धांना पुढे असं वाटलं की आता हे कार्य माझं अव्याहत सुरू राहिलं पाहिजे, ही शिकवण पुढे चालू राहिली पाहिजे आणि मग हे केलं पाहिजे, पुढे चालू राहिलं पाहिजे असं वाटणं साहजिक आहे. 2 उदाहरणं मी सांगतो फक्त, की बुद्धांना असं वाटलं की हे मी जे आता 40-45 वर्ष कार्य करत आलेलो आहे हे कार्य पुढे कोणीतरी चालू ठेवावं. मग ते भिक्षू संघासमोर बोलत असताना ते भिक्खूंना उद्देशून म्हणतात की माझ्या उत्तरदायित्वासाठी आपल्यापैकी कोण तयार आहे. तेव्हा समोर बसलेले भिक्षुगणातील बहुतांशी सर्व भिक्षुक उठून उभे राहिले
आणि भिक्षुक उठून उभे राहिल्यानंतर सर्वांच्याकडे बुद्धांनी दृष्टिक्षेप टाकला. आनंद मात्र त्यांचा जो प्रिय शिष्य आहे किंवा अनुयायी आहे, आम्ही शिष्य परंपरा मानत नाही पण अनुयायी म्हणून असलेले आनंद मात्र उठले नाहीत. आनंद एका जागेवर बसून राहिले. जेव्हा बुद्धांची दृष्टी आनंदाकडे गेली त्यावेळेस आनंद उठून उभा राहिला आणि आनंद बुद्धासमोर येऊन म्हणाला की तथागत, मी आपलं उत्तरदायित्व स्वीकारायला तयार आहे. हे केव्हा सांगितलं बुद्धांनी? केव्हा प्रश्न निर्माण केला होता? की बुद्धांना ज्ञात झालेलं होतं की आता आपण लवकरच निर्वाण पदास पोचणार आहोत. आणि म्हणून मग हा मुद्दा बुद्धाने उपस्थित केलेला होता. परंतु आनंदाला विचारल्यानंतर आनंदाने सांगितलं की मी आपलं उत्तरदायित्व घ्यायला तयार आहे, परंतु माझ्या काही अटी आहेत. आता ही गोष्ट फार म्हणजे आश्चर्य करणारी गोष्ट आहे की हे बुद्धांना अशी अट घालणारा आणि बुद्धांना ती अट समजून सांगणारा असा हा आनंद. आता ह्या आनंदाबद्दल आपण असं का बोलावं? तर आनंद हा आयात बुद्धांच्या बरोबर त्यांनी वास्तव्य केलं, बुद्धांना समजून घेतलं. बुद्धांचे अंतर्मन काय आहे, बाह्य मन काय आहे, बुद्धांना काय व्यक्त करायचं आहे, हे सर्व आनंदला कळून चुकलेलं होतं. आणि म्हणून सांगितलं की मी आपल्या उत्तरदायित्वाचा प्रश्न मी हाती घेईन, परंतु माझ्या अटी अशा आहेत की ज्या गोष्टीमुळे बाह्य जगामध्ये माझ्याबद्दल कुठलाही प्रकारचा गैरसमज निर्माण होणार नाही, की मी आपल्या ज्ञानाचा चुकीचा अर्थ घेतो आहे आणि तुमच्याबरोबर चुकीचे व्यवहार करतो आहे किंवा मी तुमच्यासोबत राहिल्याने काही चुकीचं वर्तन करतो आहे, लोकांच्या लक्षात आलं तर फार मोठा अनर्थ होईल. म्हणून मी काही गोष्टी आपल्याकडून, आपण हयात आहात तोपर्यंत मी आपल्याकडून समजून घेत आहे. तर बुद्ध म्हणाले काय? तर बुद्ध म्हणाले की आपण या वयामध्ये आता ज्या पद्धतीनं आपल्याला जो आहार प्राप्त होतो तोच मी आहार घेईन, याबद्दल मी आपली गोष्ट म्हणजे ही गोष्ट होणार नाही. आपण ज्या पद्धतीची चिवरवृष्टे वापरता ती चिवरवृष्टे मी वापरणार नाही, याचं स्वातंत्र्य मला असावं. आणि मग आपण आपल्याच्यानंतर मी जो प्रचार प्रसार करेन तो पूर्णतः आपल्या विचारामधून जो योग्य आहे, जे आपण सांगितलं आहे, जे तात्कालिक आहे, जे समस्येशी निगडीत आहे, जो आलार कालामांना आपण संदेश दिलेला आहे तो संदेश विचारात घेऊन, कारण आपण जो संदेश दिला आहे अनंत काळापासून लोक सांगत आलेले आहेत म्हणून ही गोष्ट सत्य माना, ही गोष्ट विचारात घेऊन त्या प्रकारे मला आपलं तत्त्वज्ञान सांगण्याची अनुज्ञा असेल तर मी आपलं उत्तरदायित्व स्वीकारण्यास तयार आहे. त्या गोष्टीला बुद्धांनी हसत हसत स्वीकृती दिली. ही गोष्ट आपण विचारवंतांनी नीट याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे, कारण या गोष्टीचा सद्यस्थितीला सुद्धा याचा उपयोग आहे किंवा या सद्यस्थितीमध्ये ही लागू होणारी गोष्ट आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस खरंच बुद्धांचं महानिर्वाण झालं त्यावेळेस अंतिमतः जो भिक्खू संघ तिथं होता, जे भिक्खू बसलेले होते, त्या भिक्खूंच्या संदर्भामध्ये भिक्खूंनी अंतिम प्रश्न बुद्धांना विचारला की हे आता आम्ही काय करावं? आपण तर अशा अवस्थेत येऊन पोचलेला, पुढे काय करावं? आनंदाला दिलेला संदेश आणि मग भिक्खू संघाला दिलेला संदेश, या दोन्ही गोष्टी मी आपल्यासमोर ठेवतो आहे. भिक्खू संघाला दिलेला संदेश असा होता की त्यांच्या पाली भाषेमध्ये होतं, चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. हा संदेश बुद्धांनी दिला. आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्या सर्व भिक्खू संघाला, भिक्खूगणाला आपण जे हयात कार्य करत आलोत त्याच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आयुष्यभर हे ज्ञानाचं चक्र परिचक्र आपल्याला फिरवत राहिलं पाहिजे. आपण सतत चालत असलं पाहिजे. आपण या ज्ञान प्रचाराच्या कार्यास लागलेलं पाहिजे. याचं कारण काय?
तर जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित, बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि हे का करायचं आहे तुम्हाला? बहुजन हिताय बहुजन सुखाय. तर आपण मनुष्य जीवन म्हणून मनुष्याचं जीवन जगतो आहोत. आपण ज्या समाजामध्ये वावरलो, आपण ज्या समाजामध्ये सुखी झालो, आपण ज्या समाजामधलं दुःख आपण भोगले आणि दुःखांचं निवारण करण्याचा प्रयत्न करत आलो, त्या समाजावरती त्यांच्याबरोबर राहून त्यांनी केलेल्या अनुकंपेचं उत्तरदायित्व, त्यांनी तुमच्यावर केलेल्या अनुकंपेचं उत्तरदायित्व हे तुम्हाला पूर्ण करावं लागेल. या कारणास्तव आपल्याला ह्या गोष्टी कराव्या. म्हणून जीवसृष्टीच्या कालखंडामध्ये आपल्याला हे कालचक्र चालू ठेवावं लागेल. तेव्हा बुद्धांच्या या तत्त्वज्ञानामध्ये आपण सुरुवातीला प्रज्ञाशील करुणेपासून सुरुवात केलेलं असलं तरी शेवटी मात्र चरत भिक्खवे चारिकम, बहुजन हिताय बहुजन सुखाय आणि लोकानुकंपाय ही गोष्ट आपण इथपर्यंत आलो. आता शेवटचा जो मुद्दा आहे अलीकडच्या काळामधला, की बुद्धांच्या महानिर्वाणानंतर लगेच बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला समजून घेताना 2 गट पडले. त्याच्यामध्ये एक महायानाचा गट आणि दुसरा हीनयानाचा गट. बुद्धांनी जे आयुष्यभर सांगितलं, बुद्धांनी जे काही केलं कार्य, ते जसंच्या तसं सिद्ध पावलेलं ज्ञान आहे, जे जसंच्या तसं योग्य आहे आणि ते आपल्याला टिकवून ठेवलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये ते सतत लोकांना सांगत राहिलं पाहिजे, हे मान्य करणारा आणि त्या अनुरूप आपलं कार्यसिद्धीस नेऊ पाहणारा जो लोकांचा, असंख्य लोकांचा जो समूह आहे, गट आहे, जगात पसरलेला बहुतांशी लोक हे या गटाचे म्हणजेच महायान या पंथाचे लोक आहेत. परंतु अलार कालांतला दिलेला संदेश विचारात घेऊन जे लोक बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात, त्याच्यावर मननचिंतन करतात, त्याची चिकित्सा करतात आणि चिकित्सा करून त्याचं विश्लेषण करून मग ते लोकांना समजून सांगतात, असे जे लोक आहेत ते हीनयानपंथी लोक आहेत आणि अशा लोकांची संख्या मात्र अतिशय अल्प आहे. म्हणून बुद्धांचं तत्त्वज्ञान हे जसंच्या आहे तसं टिकवून ठेवण्याचं काम महायानातले लोक करत असतात आणि बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची चिकित्सा करून त्याचं विश्लेषण करून त्याची योग्य परिणिती जगाच्या समोर मांडण्याचं काम हीनयानपंथाचे लोक करतात. असं जरी असलं, हे जरी आता सिद्धार्थ गौतमाच्या संदर्भामध्ये सत्य असलं तरीसुद्धा या सत्याचा आणि प्रत्यक्ष या आधुनिक काळातल्या मानवी व्यवहाराची सांगड घालताना मात्र ज्या काही अडचणी निर्माण होतील, ज्या शंका निर्माण होतील, जे अडसर निर्माण होतील आपल्या जीवन जगण्याच्या मार्गामध्ये, ती अडसर दूर करण्यासाठी मात्र एका नव्या महायुगातल्या महापुरुषाचा जन्म झाला, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवानं बुद्धांच्या महायानी पंथाचं किंवा महायान तत्व विचारधारेचं आणि हीनयान विचारधारेचं दोन्हीच्या मधलं सूत्र स्वीकारलं आणि मग ह्या जीवनातले प्रश्न, या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला जो मार्ग आपल्याला निवडायचा आहे तो त्यांनी निश्चित केला आणि त्या मार्गाचं नाव त्यांनी नवयान असं दिलं, की आपण त्याला काही लोक भीमयानसुद्धा म्हणतात. तर नवयानाचा हा मुद्दासुद्धा अलीकडच्या काळामध्ये तरुणांनी जोपासला पाहिजे, तो बघितला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांची नेमकी भूमिका याच्यामध्ये काय आहे हे लक्षात आलं पाहिजे, कारण याचा विचार जगातले सर्व लोक करता आहेत. महायान पंथाचा विचार आणि हीनयान पंथांनी सांगितलेल्या गोष्टी आणि त्यात बाबासाहेबांनी मांडलेलं तत्त्वज्ञान, या सगळ्या गोष्टींचा विचार तर मगच तो बुद्धांच्या परिपूर्णत्वाचा विचार होऊ शकेल असं मला वाटतं. डॉक्टर अलोक जत्राटकर यांनी सुरू केलेला हा ज्ञानाचा उपक्रम हा समाजासाठी अत्यंत लाभदायक, अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे आणि म्हणून हा लोकशाही हे जे समृद्ध माध्यम जनतेसाठी, जनमानसासाठी निर्माण केलं गेलेलं आहे आणि त्या माध्यमामार्फत
मला आज बोलण्याची ही जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी आलोकशाही या माध्यमाचं आणि डॉक्टर आलोक सत्राटकरांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. जय भीम, जय भारत. मनापासून धन्यवाद डॉक्टर भालेराव सर. आपण साधारण गेल्या 1 तासाभराच्या या आपल्या मांडणीमध्ये, विवेचनामध्ये खूप ओघवत्या शैलीमध्ये, ज्यासाठी खरं तर आपण प्रसिद्धच आहात, अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण बुद्ध तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली, त्यातल्या मूल्यांची ओळख करून दिली आणि त्यामधून नेमका आज आम्ही काय धडा घेऊन ते तत्त्वज्ञान पुढं कशा पद्धतीनं न्यायचं याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं. याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आलोकशाही वाहिनीचे सर्व दर्शक आणि टीमकडून आपल्याला मनापासून धन्यवाद. मित्रहो, हे होते प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव, ज्यांनी आपल्याला बुद्ध तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं मार्गदर्शन केलं. या संदर्भातील बुद्धाच्या अनुषंगानं, बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगानं आलोकशाही वाहिनीवरती स्वतंत्र प्लेलिस्टसुद्धा आहे. त्यामध्ये अशा अनेक वक्त्यांची खूप चांगली व्याख्यानं आहेत. जर आपल्याला त्यांचा आनंद घ्यायचा असेल तर जरूर आपण ही प्लेलिस्ट ऐकावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि अशाच कार्यक्रम, अशाच चांगल्या लोकांची, चांगल्या तज्ज्ञांची, मार्गदर्शकांची व्याख्यानं ऐकण्यासाठी आपण आलोकशाही वाहिनीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. जय भीम.